मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे। त्यांनी शांतता रॅलीची घोषणा केली होती आणि आज सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांची याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झालेली होती। त्याला सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी 11ची वेळ होती, मात्र त्यांना येण्यास ठिकठिकाणी त्यांचा जो सत्कार झाला, स्वागत झालं, त्यामुळे येण्यास उशीर झाला। मोठी गर्दी, लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी होता। आता त्यांची जाहीर सभा संपलेली आहे। काही क्षणापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे। समाजाच्या आरक्षणासाठी एकत्र व्हा, पक्ष मतभेद विसरून एकत्र या असे सांगितलेले आहे आणि राजकीय जे निर्णय आहे 29 ऑगस्टला अंतरवली सराटीमध्ये ते सांगणार आहे। 288 जागा लढायचे की कोणाला पाडण्यासाठी व्यूहरचना आखायची याचा निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे। मात्र सोलापुरात जी आज त्यांची शांतता रॅलीची सभा होती ती सभा संपलेली आहे। सभेनंतर या ठिकाणचे जे बॅरिकेडिंग आहे ते वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच हा छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भैया चौक, डफरीन चौक मार्गचा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंद होता। मात्र यंदा आता सभेनंतर हा रस्ता पूर्ववत करण्यात आलेला आहे। वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे। खबरदारीचा इशारा म्हणून सोलापूर शहरातील सर्व शाळा देखील या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी संयोजकाकडून ठिकठिकाणी डिस्प्ले लावलेले होते, डिस्प्ले बॅनर लावलेले होते, साऊंडची व्यवस्था करण्यात आलेली होती। जे तालुक्यातून शेकडो किलोमीटर अंतरावरून येणारे जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी पाण्याची, जेवणाची सोय देखील केलेली होती। आता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा संपलेली आहे। त्या सभेनंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हे दृश्य तुम्ही पाहू शकता की सर्व या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे। सकाळपासून जी बॅरिकेडिंग लावून वाहतूक बंद करण्यात आलेली होती ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते। 29 ऑगस्टला महत्त्वाचा निर्णय जरांगे पाटील या ठिकाणी जाहीर करणार आहे। तत्पूर्वी आज सोलापुरात त्यांची सभा झालेली आहे। ते आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहे। ते उद्या सांगलीच्या दिशेने देखील निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त लावलेला होता। मराठा समाज बांधवांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतलेली होती। संयोजकांकडून देखील जे येणारे समाज बांधव असतील, महिला असतील, यांना कोणताही त्रास या सभेमध्ये होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आलेली होती। आता शांतता रॅली संपलेली आहे। मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणाहून पुढच्या दिशेने निघून गेलेले आहे। मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की पूर्ण वाहतूक व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सभा या ठिकाणी संपलेली आहे। 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आपली एक महत्त्वाची भूमिका जाहीर करणार आहे। जहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर।